सिलेबस बघूया की एकूण सिलेबस काय आहे. सिलेबस ऑफ पेपर फर्स्ट. पेपर फर्स्ट मध्ये एकूण 10 प्रकरणांचा समावेश आहे. 10 प्रकरणांमध्ये जर आपण बघितलं तर पहिलं प्रकरण आहे टीचिंग ॲप्टिट्यूड्स. याला कॉमनली ॲप्टिट्यूड, याला ॲक्च्युअली आपण बघितलं तर काय म्हणलं जातं, अध्यापनाचं अभिवृत्ती. अभिवृत्ती संदर्भात आपण एक डिटेल मध्ये पुन्हा आपण सगळं बघणार आहोत. सेकंड आहे ज्यामध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड. रिसर्च ॲप्टिट्यूड आहे. दोन एकूण प्रकरणाचे दोन झाले. तिसरं प्रकरण आहे कम्युनिकेशन. चौथा आहे कॉम्प्रिहेन्शन. पाचवं प्रकरण आहे याच्यामध्ये ICT, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. याला शॉर्ट फॉर्म मध्ये पण लिहिता येते, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. सहावा आहे मॅथमॅटिकल रिझनिंग. सातवा आहे लॉजिकल रिझनिंग. याच्यात आठवं प्रकरण आहे जर बघितलं आपण तर डेटा इंटरप्रिटेशन. नाइन्थ आहे पीपल्स अँड एन्व्हायरमेंट म्हणून. आणि 10 आहे याच्यामध्ये हायर एज्युकेशन. आपण जे सध्याला शॉर्ट फॉर्म लिहिले आहे त्यामुळे आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचे की पहिले टीचिंग ॲप्टिट्यूड काय आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड कसे विकसित होतो, टीचिंग ॲप्टिट्यूडला नेमकं काय म्हटलं जातं की अध्यापनाच्या या सेक्शनमध्ये म्हणजे सिनियर लेवलचा ज्यावेळेला आपल्याला जॉब बघायचा आहे, UG आणि PGच्या स्तरावर ज्यावेळेला एखादा विद्यार्थी हा टीच करण्यासाठी जातो तर त्या विद्यार्थ्याकडे काय असावं लागतं, तर टीचिंग ॲप्टिट्यूड आहे. म्हणजे अध्यापनाची भक्ती आणि अभिवृत्ती हा जो शब्द प्रयोग आहे तो हा आपल्या वर्तनाशी निगडीत आहे. म्हणजे आपल्याला अगोदर वृत्ती काय आहे हा पाठ बघावा लागेल आणि अभिवृत्ती काय. अभि म्हणजेच काय तर आपलं सेल्फ आहे आणि वृत्ती म्हणजे काय तर स्वतःची असलेली अभिवृत्ती. म्हणजेच काय तर एखाद्या घटकाला अनुसरून आपल्याला आपल्या स्वतःची वृत्ती किंवा अँगल आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तो. अभिवृत्तीमध्ये जर आपण बघितलं तर एक एबिलिटी नावाची आपल्याला संकल्पना येते की अध्यापनाची क्षमता. अभिवृत्तीमध्ये आपल्याला हा शब्द प्रयोग पण बघता येतो की क्षमता म्हणजे काय, मग कोणत्या क्षमता असतात, मूलभूत क्षमता कोणत्या आहेत, अनुवांशिक क्षमता कशा विकसित होतात. आणि ऍक्च्युली एका विद्यार्थ्याला स्वतःच्या वृत्ती विकसित करत असताना, एक अँगल विकसित करत असताना एका स्वतःची क्षमता विकसित करण्यामध्ये नेमकं कुठे अडचणी येतात. आणि क्षमतेचा पुढचा जर आपण टप्पा बघितला तर तो येतो कौशल्यांचा. म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर एका विद्यार्थ्याला स्वतःची क्षमता विकसित करत असताना एखाद्या कौशल्यावर प्रभुत्व मिळवायचं आहे. म्हणजे त्याला टीचिंग ॲप्टिट्यूड सोबतच एकूण जे 10 प्रकरण आहेत या सर्व 10 प्रकरणावरती आपल्याला चांगल्या प्रकारचं कौशल्य मिळवायचं आहे, वेगवेगळ्या प्रकारची क्षमता विकसित करायची आहे. तर त्या संदर्भामध्ये इन डिटेलमध्ये आपण नंतर बघूया. एक प्राथमिक आराखड्यामध्ये आपल्याला बघता येते की टीचिंग ॲप्टिट्यूड. टीचिंगला ॲक्च्युअली आपण लहानपणापासून बघत आहोत की याला अध्यापन असे म्हणतात. म्हणजे जर आपण असं बघितलं की लहानपणापासून जो विद्यार्थी शाळेमध्ये नर्सरीपासून UG PG पर्यंत जातो तर त्या स्तरामध्ये शिक्षकांनी आपल्याला जे काही शिकवलेलं आहे तर त्याला अध्यापन असं म्हणतात. पण ज्या वेळेला आपण आपल्या शिक्षकाच्या भूमिकेत जाऊ त्यावेळेला एक विद्यार्थी सेटनेटच्या या प्रक्रियेमध्ये स्वतः ज्या वेळेला शिक्षक म्हणून उभा राहतो त्यावेळेला त्याला अध्यापन म्हणजे काय, अध्यापनाची व्याख्या काय असते, अध्यापनाचे बेसिक अर्थ काय आहेत, अध्यापनाचे स्वरूप कसं असतं, अध्यापन कुठं केलं जातं, अध्यापन कसं केलं जातं, अध्यापनाचा स्तर कोणता आहे, अशा इत्यंभूत माहिती आपल्याला त्या प्रकरणामध्ये बघता येते. सेकंड चॅप्टर आहे याच्यामध्ये की रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणून. याला म्हटलं जातं संशोधन अभिवृत्ती. आता संशोधन हा पाठ थोडा वेगळ्या अँगलला आहे. जर आपण वेगवेगळ्या आयोगाचा जर आपण आराखडा बघितला तर येणाऱ्या काळामध्ये किंवा 2020चा जो काही शैक्षणिक कायदा आहे किंवा शैक्षणिक जे काही धोरण आहे त्या धोरणामध्ये आपल्याला लक्षात येतं की रिसर्चवरती खूप जास्त प्रमाणामध्ये फोकस दिलेला आहे. मग रिसर्च ॲप्टिट्यूड, मग एका शिक्षकाकडे जो शिक्षक UG आणि PG लेवलच्या विद्यार्थ्यांना टीच करणार आहे त्यांच्याकडे रिसर्चच्या अँगलला कोणत्या वृत्ती आहेत का, कोणत्या अँगल्स आहेत का, कोणत्या स्किल्स आहेत का, कोणत्या क्षमता आहेत का, आणि त्यांच्याकडे असलेलं तंत्र कोणतं आहे. तर हे सगळं बघण्यासाठी त्यांच्याकडे रिसर्च म्हणजे काय, रिसर्चचं फाउंडेशन काय, रिसर्चचे कोणकोणते प्रकार आहेत, आणि रिसर्चच्या अँगलला जर आपण बघितलं तर रिसर्चचा उपप्रकार काय, रिसर्च कसं करायचं, रिसर्च समजून कसं घ्यायचं, रिसर्च करण्याच्या कोणत्या प्रक्रिया आहेत, त्यांच्या कोणत्या प्रोसेस आहेत, रिसर्च समजून घेण्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणकोणत्या अडचणी जाणवतात. एकूणच जर रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजे एका शिक्षकाकडे जो की सिनियर लेवलला अध्यापक होणार आहे, प्राध्यापक होणार आहे, त्याच्याकडे संशोधनाची अभिवृत्ती म्हणजे रिसर्चचा अँगल कितपत आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला डिटेलमध्ये त्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. तिसरा आहे कम्युनिकेशन. याला म्हटलं जातं संप्रेषण. ऍक्च्युली संप्रेषण हा जो
पार्ट आहे त्याला कम्युनिकेशन मराठीमध्ये संप्रेषण म्हणतात. संप्रेषण म्हणजे कोणतं आहे तर या संप्रेषणाच्या या पार्ट मध्ये कम्युनिकेशन मध्ये एक तर येतो विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा. म्हणजे विद्यार्थी म्हणजे कोण की आपण ज्या विद्यार्थ्यांना टीच करत आहोत ते विद्यार्थी आणि शिकवणारे शिक्षक आणि ठिकाण कोणतं आहे तर ज्यावेळेला आपण या कम्युनिकेशनचा विचार करू त्यावेळेला उच्च शिक्षणाचा आपला विचार करावा लागेल की उच्च शिक्षणामध्ये असलेले आपले काय आहे उच्च विद्यालय आहे बघा. उच्च विद्यालय किंवा त्याला आपल्याला उच्च विद्यालयाचा हा स्तर एक 12वी पर्यंत येतो किंवा आपल्याला त्याला असं महाविद्यालय असंही म्हणता येतं. म्हणजेच काय तर महाविद्यालयाच्या स्तरावरती कोणत्या प्रकारचं अध्यापन होतं. म्हणजे विद्यार्थी काय करतात तर अध्ययन करतात. अध्ययन म्हणजे काय तर लर्निंग करतात. विद्यार्थी लर्निंग करतात. कशाचं लर्निंग करतात तर विद्यार्थी करिक्युलमचं लर्निंग करतात. करिक्युलमचं करतात म्हणजे काय तर एखाद्या संकल्पना समजून घेतात. कोणाकडून घेतात शिक्षकाकडून. शिक्षक काय करतात टीचिंग करतात. शिक्षक टीचिंग करतायत, विद्यार्थी लर्निंग करतायत. कोणत्या ठिकाणावर करतायत तर ते विद्यालय स्तरावर किंवा महाविद्यालय स्तरावरती. जर आपण यूजी आणि पीजीचा जर आपण आराखडा बघितला तर आपल्याला दोन घटक समजतात. यूजी आणि पीजी लेवल मध्ये आपल्याला काय करायचं की विद्यार्थ्यांना टीच करायचं. म्हणजे उच्च शिक्षणामध्ये टीच करताना शिक्षकांचं संप्रेषण कसं असावं. एक शिक्षक त्याचे बोलण्याची गती काय असावी, तो कसा बोलतो, कोणत्या प्रकारे बोलतो, त्याचा बोलण्यामध्ये स्पष्टता आहे का, तो वाक्य व्यवस्थित उच्चारतो का, विद्यार्थ्यांना समजून सांगताना किती उदाहरणांचा म्हणजे वापर घेतो, विद्यार्थ्यांच्या आकलनाचा विचार करतो का, विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी कोणकोणते पॅरामीटर महत्त्वाचे असतात. तर शिक्षकांचं संप्रेषणावरती प्रभुत्व असावं लागतं. आणि हे प्रभुत्व समजून घेण्यासाठी उच्च शिक्षणाच्या या पॅरामीटरमध्ये सेटनेच्या या प्रक्रियेमध्ये कम्युनिकेशन हा पार्ट आलेला आहे. या पार्ट बद्दल आपण पुन्हा ज्यावेळेला या चॅप्टरायझेशन होईल त्यावेळेला इन डिटेल मध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर एक पाचवी संकल्पना आहे आयसीटी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आयसीटी म्हणजेच काय तर सद्यस्थितीमध्ये 2000 च्या नंतर किंवा ज्यावेळेला आपण कॉम्प्युटरचं युग चालू झालं कालांतराने जे काही करिक्युलम आहे, अभ्यासक्रम आहे, विविध धोरणं आहेत किंवा इव्हन आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपले जे काही वर्कआउट आहे त्या वर्कआउटचं जवळपास 90% किंवा 100% जरी आपण म्हणलं तर काम कॉम्प्युटर मार्फतच होतं. म्हणजेच काय तर आयसीटी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. मग शिक्षकांच्या या अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला एक शिक्षक महाविद्यालय स्तरावरती शिकवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्या शिक्षकाकडे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा माहिती आहे का. म्हणजेच काय ओएसपी ची माहिती आहे का, त्या शिक्षकाला ओएसपी वापरता येतं का, त्या शिक्षकाला डिजिटल पेन वापरता येतो का, त्या शिक्षकाला लॅपटॉप वापरता येतो का, म्हणजेच काय पीपीटी यूज करता येते का. इव्हन दो शालेय स्तरावर महाविद्यालयीन स्तरावर जर प्रोजेक्टरची जर व्यवस्था असेल तर त्या शिक्षकांना ते हाताळता येतं का. म्हणजे कॉमनली जर आपण असं बघितलं तर एक लॅपटॉप हँडल करता येतो का, कॉम्प्युटर हाताळता येतो का, कॉम्प्युटरला पेन ड्राईव्ह वापरतो का, कॉपी पेन छोट्या छोट्या गोष्टी समजतात का. त्याचबरोबर अशा कोणत्या अध्यापनाशी निगडीत शिक्षकांच्या अध्यापनाला सहाय्यभूत ठरणारे घटक म्हणजे आयसीटी आहे. म्हणजे एक शिक्षक ज्यावेळेला शिकवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याला या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तो विद्यार्थ्याचं नॉलेज एनहान्स करण्यासाठी हे सपोर्टिंग म्हणजे माध्यम आहेत, हे सहकार्य करणारे घटक आहेत. तर म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मग कोणकोणते आहेत, त्याचे प्रकार किती आहेत, त्याचा अर्थ काय आहे आणि तो उच्च शिक्षणामध्ये महाविद्यालयीन स्तरावरती कसा उपयोगी ठरेल याबद्दल आपल्याला इन डेप्थ मध्ये आपल्याला माहिती बघायची. यानंतर आपण असं एक जनरल इन्फॉर्मेशन बघूया की मॅथमॅटिकल रिझनिंग, ठीक आहे ना, याला गणितीय तार्किक क्षमता असं म्हटलं जातात. या हे जे सगळे घटक आहेत हे सगळे घटक कशाला लागू पडतात तर हे सगळे घटक क्षमताला लागू पडतात. हे सगळ्या क्षमता आहेत. ऍक्च्युअली जर आपण असं बघितलं तर काही संकल्पनात्मक क्षमता आहेत आणि काही जर बघितलं तर काही सरावातून निर्माण होणाऱ्या काही सांख्यिकीय क्षमता आहेत, काही गुणात्मक क्षमता आहेत आणि काही सांख्यिकीय. पण गुणात्मक घटक जर आपण बघितलं तर या सगळ्यांचा आपल्यामध्ये गुण आहे का, म्हणजे आपल्याला बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, वर्गमूळ, घनमूळ किंवा एखादा प्रयोग अशा बारीक सारी गोष्टी जमतात का. म्हणजे त्या डिपेंडेंट थिंग्स आहेत बघा. यामध्ये जर आपण बघितलं तर मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन हे जे तीन बेसिक घटक आहेत तर या तीन घटकांना कम्प्लीटली हे सांख्यिकीय घटक आहेत. सांख्यिकीय म्हणजे काय तर याला असं म्हटलं जातं की स्टॅटिस्टिकल पॅरामीटर्स आहेत हे आणि हे डिपेंड असतात. तर तीन चॅप्टर हे डिपेंड आहे. डिपेंड म्हणजे काय, याला काय म्हटलं जातं की याला अवलंबून म्हटलं जातं. मग हे कशावर अवलंबून आहे तर हे घटक अवलंबून आहे तुमच्या या प्रकारामध्ये अवलंबून आहेत की बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, वर्गमूळ, घनमूळ आणि पाढे. जर हे सगळे तुम्हाला पाठ असतील तर तुम्हाला मॅथमॅटिकल रिझनिंगचे काही पाठ समजतात. म्हणजे जर काय तर या घटकाला ते डिपेंड्स आहे.
तार्किक क्षमता काय आहे त्याला म्हणजे बौद्धिक क्षमता पण म्हटलं जातं. म्हणजे आपली बुद्धिमत्ता कशी आहे, बुद्धिमत्तेचा स्तर कसा आहे, आपल्याला एखादा जर प्रश्न दिला तर तो सोडवण्यासाठी विचाराचा किती कस लागतो, विचार करण्याचा ज्या वेळेला कस लागतो त्यावेळेला आपल्याला तर्काचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे जीवनात येणाऱ्या किंवा सामान्यपणे कन्सेप्च्युअल लेवलला एखादा तुम्हाला प्रश्न दिला तर तो प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला तर्कानुसार स्वतःला विचार करावा लागतो आणि तो विचार केल्याच्या नंतर जरी उत्तर येत नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तर्क अटॅच करावा लागतो. मग तर्क म्हणजे काय, तर्काचे काय प्रकार आहेत, तर्क कसा काढला जातो, त्याचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय, हा सगळा प्रकार आपल्याला बघता येतो. तिसरा प्रकार आहे डेटा इन्फॉर्मेशन म्हणून, डेटा इंटरप्रिटेशन म्हणून. ते याला माहितीचं विश्लेषण म्हणतात. विश्लेषण ही प्रक्रिया फार वेगळ्या स्वरूपाची आहे. जर आपल्याला नेट सेटच्या या प्रकारामध्ये म्हणा किंवा प्राथमिक लेवलपासून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालयीन स्तरापर्यंत ज्या वेळेला आपल्याला हे प्रकार बघता येतो की विश्लेषण प्रक्रिया जर बघायची असेल तर आपल्या लक्षामध्ये काय येतं की ही प्रक्रिया आलेली कुठून आहे. तर ही बेंजामिन ब्लूमचा एक आराखडा आहे, त्या आराखड्यामधून आलेला आहे. तो त्यास ब्लूम टॅक्सॉनॉमी असं म्हणतात. ब्लूम टॅक्सॉनॉमी मध्ये 3 घटक आहेत. त्याला बोधात्मक घटक, भावात्मक आणि क्रियात्मक घटक असं म्हणतात. पण त्यापैकी एक घटक आहे त्याला म्हटलं जातं की बोधात्मक घटक. बोधात्मक म्हणजे काय, तर बोधात्मक घटक म्हणजे काय, बोध होणे. बोध होणे म्हणजे काय, समजणे. समजा आता फॅनचं वारं चालू आहे, आपल्याला अनुभूती होते. समजा अचानक पैकी पाऊस मोठा पडतोय, थंडगार वारा येते, ते अनुभूती होते, ते समजतंय. एखाद्या आपल्या पायाला मुंगी चावली, मुंगी चावल्याबरोबर लक्षात येतं की काहीतरी आपल्याला जाणीव होते. जाणीव होते म्हणजेच काय, तर बोध होतो. बोध होतो म्हणजेच काय, तर संवेदना, वेदना होतात. वेदना होतात, समजणे किंवा आकलन होणे, काहीतरी माहिती होणे. माहिती होणे म्हणजे काय, तर आपले जे काही ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रियाला कमीत कमी छोट्या स्वरूपामध्ये माहिती मिळते, त्याला बोध होणे असे म्हणतात. मग बोधात्मक घटक कोणते आहेत असे की ज्या घटकानुसार परिपूर्णपणे अभ्यासक्रम सेट केला जातो, त्यात म्हटलं जातं बोधात्मक घटकामध्ये एकूण 5 ते 6 घटक आहेत. त्यात पहिला घटक आहे ज्ञान, दुसरा घटक आहे आकलन, तिसरा घटक आहे संश्लेषण, चौथा घटक आहे विश्लेषण, पाचवा घटक आहे मूल्यमापन आणि 6वा घटक आहे, आता हा घटक नव्याने ऍड केला आहे, त्याला म्हटलं जातं नवनिर्मिती. आता इथं घटक आपल्याला विश्लेषण ही प्रक्रिया आली तर डेटा म्हणजेच काय, माहिती, सांख्यिकीय माहितीचं विश्लेषण करण्याची प्रक्रिया म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन. हा एक पार्ट आहे. या तिन्ही घटकांना जर आपण विचार केला तर हे 3 जे प्रकरण आहेत, या 3 प्रकरणाला कमीत कमी आपल्याला सराव द्यावा लागतो. सराव म्हणजेच काय, प्रॅक्टिस लागते. जर या 3 चॅप्टरला जर आपण प्रॅक्टिस दिली तर काय होतं, याचा अभ्यास होत नाही, परिपूर्णपणे अभ्यास होत नाही. बाकीचे चॅप्टर्स आहेत, पीपल एन्व्हायरमेंट आहे आणि पुन्हा हायर एज्युकेशन आहे. तर हे 2 चॅप्टर आणि हे 5 एकूण 7 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला संकल्पनात्मक लेवलला करता येतो. हे सांख्यिकीय घटक आहेत आणि हे बाकी घटक कसे आहेत, संकल्पनात्मक लेवलला आपल्याला अभ्यास करतो म्हणजे करता येतो. संकल्पनात्मक म्हणजे काय, संकल्पना म्हणजे काय, कल्पना म्हणजे काय, संकल्पना, प्रतिमा, हे सगळे प्रकार सायकोलॉजिकल फॅक्टर्स आहेत. एक कन्सेप्ट टीचिंग ऍप्टिट्यूड, जर आपण असं बघितलं की या 10 प्रकरणामध्ये जर आपण एकूण कॅल्क्युलेशन केलं तर 167 काय आहेत, तर आपल्या कन्सेप्ट आहेत. म्हणजे 167 संकल्पनांचा अभ्यास एका विद्यार्थ्याला जनरल टीचिंग अँड रिसर्च ऍप्टिट्यूडच्या पेपर फर्स्ट मध्ये करावा लागतो. कशा संदर्भात करावा लागतो, तर 167 संकल्पनांचं ज्ञान असावं लागतं. सेटनेटच्या या प्रक्रियेमध्ये सगळं ज्ञान असणं गरजेचं नाहीये. मिनिमम जर आपण बघितलं तर 50 ते 60% ज्ञानावरती पण विद्यार्थी पास होतात. पण पास होण्याच्या या प्रक्रियेमध्ये आपल्याला अभ्यास करताना वेगळ्या तंत्रानुसार अभ्यास करावा लागतो. केवळ पारंपरिक अध्यापन पद्धती किंवा पारंपरिक अध्ययनानुसार आपल्याला येणाऱ्या या सगळ्या परीक्षा कॉमनली सॉल्व्ह करता येत नाही. म्हणजेच काय, तर आपण असं बघितलं तर 167 संकल्पना या कशाच्या आहेत, प्रायमरी लेवलला बघितलं तर या सगळ्या 10 चॅप्टर मधल्या 167 संकल्पना आहेत. त्याचबरोबर हे 3 प्रकरण असे आहेत की त्यांना सराव गरजेचा आहे. बाकी प्रकरणांना काय आहे, हे रीडिंग म्हणून आपल्याला कव्हर करता येतं. हा जरा एक प्राथमिक टप्पा. या प्राथमिक टप्प्यामध्ये फक्त इथं विश्लेषण हा घटक आल्यामुळे आपल्याला फक्त हे हा एक थोडक्यात आपण बघूया की ज्ञान काय आहे, नॉलेज काय आहे, नॉलेज कशाच म्हटलं जातं. नॉलेज हा जो फॅक्टर आहे, ज्ञान देणे म्हणजे काय, तर शिक्षक काय करतो, एक शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. ज्ञान देतो म्हणजे काय देतो, तो सिलेबस पुरवतो. सिलेबस पुरवतो म्हणजे काय, दिलेल्या प्रकरणामधला जो काही संकल्पना आहे त्या संकल्पना शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्याला काय म्हटलं जातं, ज्ञान देणे. मग एक शिक्षक खऱ्या अर्थाने ज्ञान देतो का आणि विद्यार्थी ज्ञान घेतो का, हा मूलभूत प्रश्न आहे. आणि विद्यार्थ्यांचा अध्ययन जर आपण लर्निंग थेअरीनुसार जर विचार केला तर विद्यार्थी स्वयंस्फूर्तपणे अभ्यास करतात, स्वतः शिकतात, परिपूर्णपणे लर्निंग करतात. मग शिक्षकांचा यात कितपत रोल आहे. जर आपण एक कॉमन म्हणजे त्याला डिफरन्स आपण बघितला तर आपल्याला काय लक्षात येतं
की फॉरेन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आणि इंडियन एज्युकेशन पॉलिसीमध्ये जर आपण बघितलं की अमेरिकेला ज्या वेळेला हा घटक विचारात घेतला की शिक्षक ज्ञान देतात, विद्यार्थ्यांना शिकवतात, आणि इंडियन पॅरामीटर मध्ये जर आपण या दोन्हीच्या याच्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांचं एक इव्हॅल्युएशन केलं, एक मूल्यमापन केलं, एक थोडक्यात मध्ये म्हणजेच काय, तर एक विद्यार्थी लर्न करतो, भारतामधला विद्यार्थी लर्न करतो, तो शिकतो, तो चांगल्या प्रकारे पास होतो, फॉरेनला जाऊन चांगल्या प्रकारचा जॉब पकडतो. त्याच इव्हॅल्युएशन मध्ये जर फॉरेनचा विद्यार्थी हा लर्निंग करतो, लर्निंगचे दोन मेथड्स आहेत आपल्या इंडियन आणि फॉरेन पॅरामीटर मध्ये. लर्निंगचे जर आपण विद्यार्थ्याच्या लर्निंगचे जर आपण पॅरामीटरचा विचार केले तर दोन पॅरामीटर्स आहेत, एक जर फॉरेनचा विचार केला आणि एक इंडियनचा विचार केला, दोन पॅरामीटर मध्ये चालतात. फॉरेनची मेथड ही कशी आहे, तर फॉरेनची मेथड ही सेल्फ स्टडी वरती आहे, सेल्फ स्टडी वरती आहे. इंडियनची लर्निंगची मेथड ही सेल्फ स्टडीवर डिपेंड नाही आहे, ही कशावरती आहे, ही डिपेंड आहे टीचर्स वरती, ही डिपेंड आहे कशावरती, ही डिपेंड आहे शिक्षकांवरती. म्हणजेच काय, जोपर्यंत एखादा शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना समजून सांगत नाही, एक संकल्पना सांगत नाही, तोपर्यंत त्या विद्यार्थ्याची समस्या सॉल्व्ह होत नाही. मग हा जो दोन डिफरन्स आहे की शिक्षकांच्या या ज्ञानाच्या या प्रक्रियेमध्ये सेल्फ स्टडी जी आहे, लर्निंग, विद्यार्थ्यांचं अध्ययन जे आहे तर ते सेल्फ स्टडीने चालतं, आणि इंडियन लेवल मध्ये काय होतं, हे डिपेंडेंट आहे, शिक्षकांच्या मार्फत चालतं. या दोन पॅरामीटर मध्ये जर आपण आकलन हा घटक घेतला तर अंडरस्टँडिंग फॅक्टर्स काय आहेत, मग विद्यार्थ्यांना सिलेबस समजतो का, विद्यार्थ्यांना प्रकरणाची माहिती आहे का, विद्यार्थ्यांना या प्रकरणामध्ये असलेल्या याची सुस्पष्ट संकल्पनाचं ज्ञान आहे का, ज्ञान आहे, कुठपर्यंत ज्ञान आहे, मग ते समजणं. एक संकल्पना समजते का, संकल्पना समजण्याची प्रक्रिया काय, संकल्पना बनते कशी, संकल्पनाचं फॉर्मेशन कसं होतं. एक संकल्पना किंवा प्रतिमा ज्या काही आपण सायकोलॉजिकल जे काही फॅक्टर्स आहेत किंवा एक कन्सेप्ट अंडरस्टँडिंग मेथड मध्ये आपल्याला असं बघता येतं की आकलन हा जो घटक आहे, हा घटक कोर घटक आहे, विद्यार्थ्याच्या अँगलला कोर घटक आहे, शिक्षकांच्या अँगलला कोर घटक आहे. ज्या वेळेला विद्यार्थी वर्गामध्ये उभे राहतात किंवा वर्गामध्ये बसतात त्यावेळेला एक शिक्षक विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी विविध पॅरामीटरचा आधार घेतो. पॅरामीटरचा आधार घेतो म्हणजे काय करतो, त्या आकलनासाठी विविध पद्धतीचा आधार घेतो. पद्धती म्हणजेच काय, त्याला आपल्याला अध्यापन पद्धती असं म्हणता येतं. अध्यापन त्या पद्धती आहे. मग या प्रकारामध्ये अध्यापनाच्या पद्धती कुठे लागू होतात, जर आपण बघितलं तर कॉम्प्रिहेन्शन आहे पहिला मुद्दा, कम्युनिकेशन आहे, आणि टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये आपल्याला अध्यापनाच्या विविध पद्धतींचा अभ्यास करता येतो. मागच्या सिलेबस मध्ये 2019 च्या अगोदरचा जर आपण सिलेबस बघितला तर प्राथमिक लेवलला कोणत्या अध्यापन पद्धती होत्या, माध्यमिक लेवलला कोणत्या होत्या, उच्च माध्यमिक लेवलला कोणत्या अध्यापन पद्धती होत्या, तर या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला अगोदर होता. पण 19 ला ज्या वेळेला जानेवारी किंवा डिसेंबर 19 ला ज्या वेळेला नेटचा सिलेबस बदलला त्यावेळेला पहिल्या पेपरचाही सिलेबस बदलला गेला. त्या सिलेबस मध्ये आपण जर चेकआउट केलं तर मेथड्स सगळ्या वगळ्या गेल्या, पूर्ण मेथड्स वगळ्या. मग मेथड्स वगळ्या काय केलं की महाविद्यालयीन स्तर फक्त ऍड केलाय. म्हणजे आपल्याला काय बघायचं की उच्च शिक्षणामध्ये येणाऱ्या अध्यापनाच्या पद्धती हा चॅप्टर फर्स्ट मधला पॉइंट आहे. चॅप्टर फर्स्ट मध्ये जे काही जेवढ्या काही 37 संकल्पना आहेत त्या संकल्पनेचा अभ्यास आपल्याला इथून समोरच्या क्लासमध्ये इथून स्वरूपात करायचा आहे. एवढं समजून घेऊ आपण की आकलन म्हणजे काय, म्हणजे समजणे, एखादी घटक समजण्याची प्रक्रिया. शिक्षक समजून सांगतात, विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात, विद्यार्थी समजून घेतात, इतपूर पद्धतीने मर्यादित नसून आकलन ज्यावेळेला तपासलं जातं त्यास मूल्यमापन असं म्हणतात. आकलनाचं इव्हॅल्युएशन म्हणजे काय, हे दोन स्तरावरती होतं. एक ते गुणात्मक स्तरावरती होतं आणि एक संख्यात्मक होतं. गुणात्मक व संख्यात्मक म्हणजे दोन स्तरावरती आकलनाचा स्तर तपासला जातो. म्हणजे हा कसा तपासला जातो, महाविद्यालयीन स्तरावर शिक्षक ज्या वेळेला अध्यापन करतात विद्यार्थ्यांना त्यावेळेला तो गुणात्मकरित्या असतं, विद्यार्थी लर्न करतात आणि त्यांचा जो मार्क मोजला जातो तो संख्यात्मक स्वरूपात असतो. त्यानंतर संश्लेषण प्रक्रिया आहे, विश्लेषण प्रक्रिया आहे. या गुणात्मक स्तर, भावात्मक स्तर आणि क्रियात्मक स्तराचे सगळे पॅरामीटर आपण एका तासामध्ये एकत्रितपणे बघूया. त्याचबरोबर आपल्याला सदस्यला फक्त संश्लेषण म्हणजे काय, एखाद्या घटकांचं म्हणजे समजा आपण एक अर्ध पेज वाचलं, एक कथा वाचली तर एका शब्दामध्ये मांडता येतं का, एका वाक्यामध्ये त्याचं रूपांतर करता येतं का, म्हणजे त्याला प्रिसाइज करणे. संश्लेषण प्रक्रिया म्हणजे प्रिसाइज करणे. सेकंड आहे विश्लेषण प्रक्रिया. एका शब्द जर तुम्हाला टास्क दिला, पहा आपल्याला असं बघता येतं की मोठमोठ्या स्तरावरती ज्या वेळेला मोठमोठे भाषण होतात बघा, विद्यार्थी भाषण करतात, चांगल्या स्तरावर भाषण करतात, त्यांना एखादा टॉपिक दिला जातो. टॉपिक दिल्यानंतर ते काय करतात की एका शब्दानुसार ते असंख्य मोठमोठ्या स्वरूपामध्ये ते भाषणाचा प्रकार बनतात. म्हणजे काय, त्या घटकाचं विश्लेषण करतात. म्हणजे एक घटक तुम्हाला एक दिलेला शब्द तुम्हाला एका मिनिटात सांगता येतो का, एका वाक्यात सांगता येतो का, इव्हन तो समजून सांगताना विद्यार्थ्यांना तुम्हाला कुठपर्यंत सांगता आला पाहिजे, तो 15 मिनिटात सांगता येतो का, अर्ध्या तासामध्ये सांगता येतो का, त्याचा स्तर कोणता आहे, त्याला विश्लेषण प्रक्रिया असं म्हणतात.
म्हणजेच काय तर शिक्षकाला प्राथमिक लेवल पासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत करिक्युलम समजून सांगताना एखाद्या विषयाच्या संदर्भात काही उदाहरणे दाखवण्याचा आढावा घ्यावा लागतो, कधी कधी शैक्षणिक साधने वापरावे लागतात. मग ते वापरण्यासाठी कशासाठी आहे तर ते त्या घटकानुसार तर विद्यार्थ्यांना विश्लेषण प्रक्रिया, शिक्षकांची विश्लेषण प्रक्रिया ही चांगली आहे. सगळ्या शिक्षकांची विश्लेषण प्रक्रिया म्हणजे काय तर शिक्षकांना स्पष्ट करता आलं पाहिजे. एखादा मुद्दा स्पष्ट करणे, मुद्दा समजत नसेल तर विविध मार्गाने स्पष्ट करण्याची प्रक्रिया म्हणजे काय तर आपल्याला विश्लेषण प्रक्रिया असं म्हणता येतं. त्यानंतर मूल्यमापन एक प्रक्रिया आहे, इव्हॅल्युएशन आहे. या सगळ्या घटकांचं मूल्यमापन पण होतं, सांख्यिकी लेवलला होतं, गुणात्मक लेवलला होतं. ज्यावेळेला सेटनेटचा पेपर पहिला पेपर घेतला जातो, 50 मार्कांचा तो पेपर आहे, 50 प्रश्नांचा पेपर आहे, 100 मार्क दिले जातात आणि त्याचं मूल्यमापन केलं जातं. इव्हन तो संख्यात्मक आणि गुणात्मक मूल्यमापनाचे काही पॅरामीटर्स आहेत. आणि नंतरचा एक घटक आहे नवनिर्मिती म्हणजे काय क्रिएटिव्हिटी. हा घटक बोधात्मक घटकामधला नवीन ऍड झालेला घटक आहे. त्याचबरोबर एक प्रायमरी लेवलला आपण एक आता जनरल याचं मार्क सिस्टीम काय आहे, या सिलेबसला मार्क किती मिळतात त्या संदर्भात एक आपण थोडक्यात माहिती बघूया. म्हणजे एकूण प्रकरणाच्या या सेटअप मध्ये मार्क्सचं डिव्हिडेशन कसं आहे ते घटक आपण एक थोडक्यामध्ये बघूया की किती मार्काचं हे आहे कम्प्लीटली. म्हणजे प्रश्न किती आहेत, म्हणजे प्रश्न आणि दिलेले मार्क्स. आता पहा, प्रत्येक प्रकरणाला जर आपण बघितलं तर प्रत्येक प्रकरणाला 5 प्रश्न विचारले जातात. 5 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रकरणाला 5 प्रश्न. म्हणजे एकूण जर आपण कॅल्क्युलेशन काढलं तर 5 गुणिले 10, 5 10 हे 50. म्हणजे अगोदरच्या कालखंडामध्ये जवळपास 2018 पर्यंतच्या एक्झाम मध्ये 60 प्रश्न दिले जायचे, 60 प्रश्न. 60 पैकी 50 सोडवा म्हणजे 10 तुम्हाला संधी होती 10 प्रश्नांची. म्हणजेच काय तर 60 प्रश्नामध्ये 10 प्रश्न जर विद्यार्थ्याला अवघड गेले तर ते 10 प्रश्न तुम्हाला सोडवण्याची संधी होती विद्यार्थ्यांना. पण आता तसं नाही. 2018 च्या नंतर त्यांनी काय केलं की 50च प्रश्न दिले, 50 पैकी 50 सॉल्व्ह करायचे. दुसरं याचं हे घटक आहे की या प्रत्येक प्रश्नाला एका प्रश्नाला 2 मार्क आहेत तर 5 प्रश्नाला 10 मार्क. म्हणजे याचं कॅल्क्युलेशन जातं 10 मार्क्स मध्ये. गुणिले 5 गुणिले 2 इज इक्वल टू 10. म्हणजे जर एका प्रकरणाला 10 मार्क असतील तर आपण एकूण जर सगळा आराखडा बघितला तर हा सगळा आराखडा जातो 100 मार्क्सचा. म्हणजे पहा, प्रश्न 50 आहेत, मार्क्स 100 आहेत. मग एका विद्यार्थ्याला पेपर फर्स्ट मध्ये किती असावा बघा. जर आपण आर्ट्सचे विद्यार्थी बघितला तर आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन खूप अवघड जातं. कारण का अवघड जातं, त्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नसतं आणि आर्टचे विषय सोशल सायन्स निगडीत असल्यामुळे काय होतं की तो बॅकग्राऊंड त्यांचा लॅप्स होत हवीच्या नंतर सायन्स नसल्याच्या नंतर पण. म्हणजे साधारणपणे हे 3 प्रकरणं आर्टच्या विद्यार्थ्यांना अवघड जातात. पण हेच 3 प्रकरणं जर सायन्सच्या विद्यार्थ्यांना बघितलं तर हे 3 प्रकरणं त्यांना सोपे जातात. त्याचबरोबर हे डिपेंड अशाही स्वरूपात डिपेंड म्हणता येत नाही. आपल्याला याचं स्वरूप असंही म्हणता येतं की विद्यार्थ्यांना ते स्किल आहे का. म्हणजे ज्यावेळेला विद्यार्थी लर्न करतो, विद्यार्थ्याला समजतं की आपल्याला अशा प्रकारचं सांख्यिकीय त्यांचा बेस कसा आहे, त्या बेसनुसार आपल्याला बघता येतं. म्हणजे विद्यार्थ्यांचं जर स्किल ऑलरेडी त्याच्यामध्ये स्किलफुल जर विद्यार्थी असतील तर आपल्याला हे सोपं जातं. हे 3 प्रकरणाचा समावेश तसा होतो. म्हणजे 50 गुणिले 2 एकूण जर बघितलं 100 मार्क्स. हा झाला याचा एकूण कॅल्क्युलेशन. आता पेपर फर्स्टच्या बरोबर पेपर सेकंड मध्ये मग काय तफावत आहे तर एकूण जर बघितलं तर हे सिलेबस जो पुणे युनिव्हर्सिटीचा जो सिलेबस आहे, जे की रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आहे, महाराष्ट्राच्या सेटचं जे आयोजन करते, त्याच्यामध्ये जवळपास 32 सब्जेक्ट्स आहेत. 32 सब्जेक्ट्स जर आपण बघितलं तर त्या 32 सब्जेक्ट्सला पेपर 1 हा जो आहे तो कंपल्सरी आहे. त्याला म्हणतात जनरल टीचिंग अँड रिसर्च ऍप्टिट्यूड म्हणून. पेपर फर्स्ट. पेपर सेकंडचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर पेपर सेकंड मध्ये एकूण 32 आहेत, 32 विषय आहेत. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचं इंग्रजी झालं असेल, एमए इंग्रजी झालं असेल आर्ट्स मध्ये, तर मग त्याचा पहिला पेपर तो कॉमन आहे, जनरल टीचिंग अँड रिसर्च ऍप्टिट्यूड हा कॉमन आहे. त्याचबरोबर सेकंड पेपर त्याचा कोणता आहे, सेकंड पेपर त्यांनी तुम्ही जो विषय पीजी केला आहे, विद्यार्थ्यांचा जो विषय पीजी, तो विषय त्यांचा सेकंड आहे. म्हणजे तुम्हाला पहिला पेपर कॉमन सोडवायचा आहे आणि सेकंड जो पेपर आहे तो सेकंड पेपर तुम्हाला तुमच्या विषयाचा सॉल्व्ह करायचा आहे. आता विद्यार्थ्यांचं कसं झालेलं आहे की या सदस्यतेमध्ये जर आपण बघितलं तर खूप विद्यार्थी खूप जास्त प्रकारे अभ्यास करतात. वेगवेगळ्या पीजी आहेत, काही विद्यार्थी 2 पीजी आहेत, काहीच्या 3, काहीच्या 4. तर मग तुम्हाला निवडायचं की 4 पैकी तुमचा चांगला विषय प्रभुत्व कोणता आहे, कोणत्या विषयावर तुमचं प्रभुत्व आहे, असा विषय भरला करून तुम्हाला तो पेपरचा फॉर्म भरायचा आहे. पेपर सेकंड मध्ये जर आपण एकूण कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये पण 10 प्रकरणं आहेत एकूण. फक्त फरक एवढाच आहे की त्या 10 प्रकरणाचा जो अभ्यासक्रम आहे तो थोडासा व्हास्ट आहे, त्याची व्याप्ती जास्त आहे.
जर आपल्याला याचा रेफरन्स रीडिंगचा एक प्रकार बघू आपण म्हणजे हे करत असताना आता या संकल्पना आपण बघितल्या एकूण किती आहेत की 167 संकल्पना आहेत पेपर फर्स्ट मध्ये सगळ्या एकूण 10 प्रकरणात याचं जर प्रमाण चेकआउट केलं तर मिनिमम आणि मॅक्झिमम मध्ये जर बघितलं तर आपल्याला याचा असा रेशो लावता येतो 200 ते 350 संकल्पना आहेत पेपर सेकंड मध्ये आता या दोन्हीचं कॉम्बिनेशन बघा जर समजा आपण 200 संकल्पना घेतल्या आणि 167 तर 350 संकल्पना आपल्याला अभ्यास करायचा आहे जर आपण मिनिमम 300 संकल्पना आता हे विषय वाईज बदलतात काही विषयामध्ये संकल्पनांचं प्रमाण कमी आहे काही विषयामध्ये संकल्पनांचं प्रमाण जास्त आहे एकूण जर आपण एक जनरल मीनच घेतलं याचं आपल्याला की इथले 300 कन्सेप्ट आणि इथले 150 तर एकूण 400 ते 450 संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आता अभ्यास करण्याच्या या पॅरामीटरमध्ये आपल्याला रेफरन्स रीडिंग म्हणजे आपल्याला रीडिंगचे पॅरामीटर बघायचे आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला असं बघायचं की सेटमेंटमध्ये एकूण चॅप्टर्स किती आहेत त्या चॅप्टरचं डिवायडेशन कसं आहे प्रश्न किती आहेत मार्क्स किती आहे याचा पुढचा टप्पा येतो की सेटमेंटमध्ये येणारे प्रश्नांचं स्वरूप कसं आहे मग आपल्याला तो पण प्रकार बघायचा आहे प्रश्नांचं स्वरूप बघत असताना आपल्याला मागच्या किती प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसे आले प्रश्न प्रकार काय प्रश्नाचा अर्थ काय प्रश्नांचे एकूण डिवायडेशन्स किती आहेत किती डिफरन्सेस आहेत प्रश्नांचं स्वरूप कसं असतं प्रश्नांची व्याप्ती कशी आहे छोटासा प्रश्न कसा समजून घ्यायचा आणि उच्च लेवलचा प्रश्न कसा समजायचा साधारण प्रश्नाचं स्वरूप कसं असतं आता जर आपण असं बघितलं तर हे 5 जे काही प्रश्न आहेत तर या 5 प्रश्नाचं जे डिवायडेशन आहे हे 3 प्रकारामध्ये येतं याचे जर आपण प्रकार बघितले तर 3 प्रकार आहेत पहिला प्रकार आहे नॉलेज लेवल प्रश्न दुसरा आहे आकलन लेवलचा प्रश्न तिसरा आहे आकलन प्लस उपयोजन लेवलचा प्रश्न आता म्हणजे नॉलेज लेवलचा प्रश्न 1 आकलन लेवलचे प्रश्न 2 आणि आकलन प्लस उपयोजन लेवलचे प्रश्न 3 हा प्रश्नांचं स्वरूप आहे म्हणजे येणाऱ्या या 5 प्रश्नामध्ये एक प्रश्न असणार आहे नॉलेज लेवलचा दुसरा प्रश्न असणार आहे दुसरे 2 प्रश्न आकलन लेवलचे आणि त्यानंतर जे काही प्रश्न असणार आहेत 2 ते आकलन प्लस उपयोजन आता या 3 शब्दांचा अर्थ समजून घेताना मागे आपण बघितलं की नॉलेज आणि आकलन काय आहे अंडरस्टँडिंग आता आपल्याला उपयोजन म्हणजे काय हे समजून घ्यायचं बघा आपल्याला एखादी थेअरी आपण बघितली की विजेचा शोध कसा लागला विजेचा शोध लागला तो काय झाला ती मूलभूत थेअरी झाली बेसिक झाला म्हणजे बेसिक फाउंडेशन झालं पण त्याचा केलेला उपयोग म्हणजे उपयोजन म्हणजे आपल्याला करंट लावतो आपण लाईट लावतो तर त्या म्हणजे विजेच्या एका प्रकारापासून असंख्य उपकरणांचा नवीनपणे शोध लागला मग त्याचा वापर आपण करतो त्या वापर म्हणजे काय आहे उपयोजन आहे जर आपण असं म्हटलं की आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये याचा उपयोग करायचा आहे उपयोजन म्हणजेच काय पहा सिद्धांत आहे पायथागोरसचा सिद्धांत आहे पायथागोरसचा सिद्धांत स्थापला गेला सिद्धांताची निर्मिती झाली 8वी 9वी 10वीला तो प्रयोग आहे सिद्धांताचा मग त्या सिद्धांताचं उपयोजन काय आहे की समजा आपण जर सांख्यिकीय प्रक्रियेमध्ये उपयोजन चेकआउट केले मॅथेमॅटिकल रिझनिंग मध्ये म्हणजेच काय तर वजाबाकी प्लस गुणाकार आणि भागाकार हे 4 प्रकार आहेत तर या 4 प्रकारचं उपयोजन कसं होतं म्हणजेच काय विद्यार्थ्यांना समजा आपण एखाद्या लेकरांना काय करतो की शाळा बाजारला पाठवतो त्याला 100 150 200 रुपये आपण देतो की जा बेटा तो बाजार घेऊन ये तो काय करतो मग त्याच्याकडे आपण लिहितो गोबी कोथिंबीर भाजी वगैरे सगळा भाजीपाला तो काय करतो जर त्याला वजाकार भागाकार गुणाकार येत असेल तर तो सगळं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करतो म्हणजे त्याला उपयोजन असं म्हणतात म्हणजे शैक्षणिक स्तरावरील उपयोजन कसं आहे याचं स्वरूप आपल्याला बघता येतं आता एका या टीचिंगच्या संकल्पनेमध्ये उपयोजन काय आहे आता समजा टीचिंग ऍप्टिट्यूड अध्यापनाची संकल्पना काय अध्यापन कोण करतं अभिव्यक्ती म्हणजे काय अभिव्यक्तीचं विकसन कसं होतं शिक्षकांची अभिव्यक्ती म्हणजे नेमकं काय शिक्षकांची अभिव्यक्ती विकसित कशी होते त्याचं उपयोजन म्हणजे काय म्हणजेच काय तर हा सेटमेंटचा हा काय आहे हा क्वालिफिकेशन राऊंड आहे या क्वालिफिकेशन राऊंड मध्ये एक शिक्षकांचं जे काही अभिव्यक्ती आहे या 10 चॅप्टरची अभिव्यक्ती चेकआउट केली जाते आणि तो केल्यानंतर तो शिक्षक महाविद्यालय स्तरावरती जाऊन शिकवतो म्हणजे काय तर त्याचं उपयोजन होतं या स्तराचे याच्यामध्ये प्रश्न असतात प्रश्नांचा जो सेकंड फॉर्मॅट आपण बघितला तर मग नॉलेज लेवलचा प्रश्न कसा आहे याचे आपल्याला उदाहरण पण घेता येतं आकलन लेवलचा प्रश्न कसा आहे त्याचंही उदाहरण घेता येतं आणि उपयोजन लेवल त्याच्या अगोदर एक 3 कन्सेप्ट आपली ही सगळी प्रक्रिया चालते 3 कन्सेप्ट आपण बघितलं तर नेटसेट अकॅडमीचा जर आपण एक जनरल आराखडा जर बघितला की फेब्रुवारी 2019 पासून नेटसेट अकॅडमीची स्थापना झाली त्या स्थापनेला जवळपास 7 बॅच कंटिन्यू चालल्या होत्या 7 बॅचच्या नंतर कोरोनाचा कालखंड लागला त्यामुळे जवळपास काही बॅचेस चालू शकले नाही ऑनलाईन स्वरूपामध्ये पण थोडंसं कामाच्या व्यस्त व्यापामुळे चालू करता आलं नाही पण आपल्याला असं एक जनरली बघता येतं की याचं 3 म्हणजे फॉर्मेशन काय आहे सिलेबस करिक्युलम हा जो पार्ट आहे तो करिक्युलम अंडरस्टँडिंगचा आहे
म्हणजे प्रकरण किती आहे, प्रश्न किती आहेत, मार्क्स किती आहेत आणि पेपर फर्स्ट सेकंड मध्ये डिवायडेशन कसं आहे. या सेकंडच्या याच्यामध्ये पण आपल्याला एक थोडक्यात एक हा पार्ट बघावा लागतो की या प्रकरणामध्ये पण किती आहेत प्रश्न. यामध्ये जर आपण बघितलं तर एका प्रश्नाला एका चॅप्टर मध्ये 10 प्रश्न आहेत. एकूण कॅल्क्युलेशन केलं तर हे 100 होतात. म्हणजे आपण किती होतात, इकडचे 100 प्रश्न आणि इकडचे 50 म्हणजे 150. याला गुणिले 2 हे झाले प्रश्न, गुणिले 2 याचा अर्थ काय होतो, हे झाले मार्क्स. म्हणजे पेपर सेकंडचे जे काही मार्क्स आहेत ते 200 आहेत आणि पेपर फर्स्टचे 100 आहेत. एकूण जर आपण परीक्षा बघितली तर ही जी आपली परीक्षा आहे ही 300 मार्काची परीक्षा आहे. 300 मार्काची एक्झाम आहे. आता या 300 मार्कापैकी विद्यार्थ्यांना कॉमन प्रश्न पडतो की किती टक्के असावं, किती टक्के आपला रेशो आला पाहिजे. अगोदरची मार्क सिस्टीम जी होती ती टक्केवारीमध्ये निघायचं. म्हणजे 100% पैकी 100% मार्क करायचे. आता काय झालेलं आहे, आता हे सब पॉइंट्स मध्ये आले, डेसिमल्स मध्ये आलेले आहे. आता म्हणजे आता असं होतं की समजा एखादा मराठीचा विषय आहे, मराठीच्या विषयासाठी एका विद्यार्थ्याला जवळपास 53.55% मार्क्स आले पाहिजे. हे त्याचं मेरिट आहे, डिक्लेअर झालेलं. म्हणजे हे काय आहे 55 म्हणजेच काय, आपल्याला सब पॉइंट मध्ये आपला निकाल येतो. म्हणजे काय, एका प्रश्नांवरती आपला निकाल येऊ शकतो. आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर मराठीमध्ये 53% म्हणजे किती, जर आपण बघितलं 300 पैकी 53%, 300 पैकी म्हणजे जवळपास 160च्या मार्क तुम्हाला आसपास आले पाहिजे. मग 160 मार्काचं जे काही नियोजन आहे तर हे सेट किंवा नेटच्या अँगलला आपण दोन्ही अँगलला बघू. सेट साठी जर आपल्याला 160 मार्क मध्ये 53 किंवा 55% होत असतील तर 160 मार्कामध्ये जर डिवाइड आपण दोन्ही याच्यामध्ये डिवायडेशन केलं तर म्हणजे आपल्याला काय लक्षामध्ये येतं की पेपर फर्स्ट मध्ये पण किती मार्क्स असावे लागतात, पेपर सेकंड मध्ये किती. जर समजा पेपर फर्स्ट मध्ये विद्यार्थ्यांचे एक 25 प्रश्न आले, 25 गुणिले 2 म्हणजे किती झाले मार्क्स 50. उरले किती 160. 160 चा आकडा बघितला तर पेपर सेकंड मध्ये 110 आले पाहिजे. म्हणजे त्याच्यात 55 प्रश्न आले पाहिजे. एकूण किती झाले 160 झाले. आता हे झालं कॉमन स्ट्रक्चर. आपल्याला बघायचं की याचं मार्काचं डिवायडेशन कसं होतं. नेटच्या तयारीसाठी ज्यावेळेला आपण नेटचा विचार करतो, नेटच्या तयारीसाठी आपल्याला कमीत कमी जर आपला अंडरस्टँडिंगचा जर फॅक्टर चांगला असेल तर मिनिमम पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये आपल्याला 210 प्लस मार्क असावे लागतात जीआरएफ येण्यासाठी. जीआरएफ चा एक स्तर बघूयात आपण. नेटचा क्लास ज्यावेळेला आपण त्यावेळेला आपल्याला तो पार्ट बघता येतो. म्हणजे मिनिमम 180 जर तुमचा रेशो असावा लागतो सेट साठी. सेट मध्ये काही जीआरएफ वगैरे काही नसतं. सेटच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 180 मार्काचा अवरेज असावा लागतो. 180 म्हणजे किती, याचा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये जर आपण डिवायडेशन केलं तर 40 प्लस तुमचे काय असावे लागतात, पेपर फर्स्ट चे मार्क असावे लागतात. त्याचबरोबर 60 प्लस तुमचे 60 किंवा 70 प्लस तुमचे सेकंडचे मार्क्स असावे लागतात. जर आपण असं म्हटलं की जर 80 प्लस जर मार्क्स घेतले तर 8 आणि 4 हे खूप आकडा वाढतो. 80 म्हणता येत नाही, एक 70 पर्यंत विद्यार्थी जाऊ शकतात मिनिमम. आता जाणारे विद्यार्थी खूप चांगले पण जातात. याचं आपण कॅल्क्युलेट केलं तर किती होतं 7 11 म्हणजे हे 11 0 110 मार्क. म्हणजे 110 प्रश्न तुमचे आले गुणिले 2 किती होत आहे 220 मार्क होत आहे. म्हणजे तुमचे फक्त 80 मार्क कमी होत आहे. म्हणजे मिनिमम साधारण विद्यार्थी इथं काय होतात एक 60 लेवलला फक्त त्यांचे मार्क येतात. जवळपास इथे 100 म्हणजे 200 तर तुमचा आराखडा चांगला येतो. विद्यार्थ्यांना जर 40 प्लस आले 60 प्लस आले तर तुम्ही जिंकला. तुमचं कोणताही विषय असो तुम्ही त्या टॉप मध्ये 60 70 च्या वर तुमचं पर्सेंटेज जातं. डेसिमल मध्ये पण जातं, तुमचा रिझल्ट येतो. मग काही विद्यार्थ्यांना पहिला पेपर सोपा जातो, काही विद्यार्थ्यांना सेकंड पेपर सोपा जातो, काहीला दोन्ही सोपे जातात, काही विद्यार्थ्यांना दोन्ही अवघड जातात. काहीला पहिला अवघड जातो सेकंड सोपा जातो, काहीला दुसरा अवघड जातो पहिला सोपा जातो. सायन्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना पहिला पेपर थोडासा अवघड जातो, मॅक्झिमम जातो. त्याचे कारण वेगवेगळे आहेत. ठीक आहे, तो पार्ट आपण बघूया. एक जनरल आराखडा आपण समजून घेऊ की प्रकरण काय, प्रश्न काय, मार्क्स काय, त्याचं डिवायडेशन काय, किती मार्क्स असावे, किती पडले पाहिजे, हा एक कॉमन स्ट्रक्चर झाला. तर हा करिक्युलम फ्रेमवर्क झाला. ऍक्च्युअली करिक्युलम फ्रेमवर्क अंडरस्टँड करताना आपल्याला नेटसेट अकॅडमीच्या एक 2-3 संकल्पना फार महत्त्वाच्या आहेत. त्या संकल्पना बघणं, त्या संकल्पना समजून घेणं फार अत्यंत गरजेचं आहे. कारण मूलभूत स्वरूपामध्ये जर आपली जर लर्निंग मेथड आपण बघितलं तर आपली पारंपरिक लर्निंग मेथड आहे. पारंपरिक कशी आहे, पारंपरिक ट्रॅडिशनल आहे. ट्रॅडिशनल म्हणजेच काय तर लहानपणापासून आपण त्याच वेळेला अभ्यास करतो, त्याच वेळेला समजून घेतो, ज्या की लहानपणाची आपली जी काही लहानपणाची टेक्निक आहे ते तंत्र आहे. पण सेटनेटच्या या प्रकारामध्ये जर तुम्हाला एका विद्यार्थ्याला
सेटची परीक्षा क्रॅक करायची असेल तर काय करावं लागतं, त्या विद्यार्थ्याला सिलेबस समजून घ्यावा लागतो, सिलेबसचे पॅरामीटर्स माहित असावे लागतात. सद्यस्थितीमध्ये 3 घटक फार महत्त्वाचे. पहा, हा सगळा घटक काय झाला, हा झाला घटक आकलनाचा, म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं. हा पूर्ण घटक आकलनाचे आहे. टोटल आकलन स्तराच्या नंतर शेवटी काय करायचं तर आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे. पहा, प्रश्न, मग प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मेथड कोणते आहे, ते 2 घटक फार महत्त्वाचे आहेत. एक आकलन करणे, सिलेबसचं आकलन करणे, संकल्पनांचं आकलन करणे, समजून घेणे आणि शेवटी प्रश्न सॉल्व्ह करणे. मग अकॅडमीचे एक 3 फॉर्मेशन्स आहेत. 3 फॉर्मेशन्स आपण असं बघितलं तर कोणकोणते आहेत. पहिलं फॉर्मेशन एक आहे, त्याला म्हटलं जातं कन्सेप्ट अंडरस्टँडिंग मेथड. कन्सेप्ट अंडरस्टँडिंग मेथड 3 मेथड्स आहेत. सेकंड आहे क्वेश्चन एनालिसिस मेथड आणि तिसरी आहे प्रॉब्लेम सोल्युशन मेथड. म्हणजे अकॅडमीचा रिझल्ट या मेथड मध्ये आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना या जवळपास सगळ्या एक पूर्ण बॅचच्या दरम्यान एक 50-60 प्रकारच्या आयडिया वेगवेगळ्या स्वरूपामध्ये करिक्युलम टीचिंगच्या दरम्यान दिल्या जातात. मग त्या आयडियानुसार विद्यार्थ्यांनी करिक्युलम अंडरस्टँडिंग मेथड म्हणजे करिक्युलम संकल्पना कशा समजून घ्यायच्या, संकल्पना कशा समजून घेण्याचा एक वेगळा तास होतो. क्वेश्चन एनालिसिस मेथड मध्ये प्रश्नांचे प्रकार, प्रश्नांचा अर्थ, प्रश्नांचं स्वरूप, प्रश्नांचं लेवल, प्रश्नामध्ये असलेले संदिग्ध, समांतर, स्पष्ट, अस्पष्ट पणा किंवा हे सगळे घटक बघले जातात. त्याच्यानंतर काय केलं जातं, असलेल्या सगळ्या समस्यांचा जो काही तुम्हाला एक प्रश्न दिला आहे तो प्रश्नाचं सोल्युशन, या 3 मेथडने ऍक्च्युअली आपलं वर्कआउट चालतं. एकूणच आपण असा आकडा बघितला की नेटच्या या प्रकरणामध्ये या सगळ्या करिक्युलम समजून घेताना म्हणजे किती वेळ असावा लागतो, म्हणजे अभ्यास किती वेळ करावा लागतो, एका विद्यार्थ्याला अभ्यास करण्यासाठी किती वेळ लागतो. पहा, ज्या वेळेला या प्रक्रियेचं काही ज्ञान असतील तर तुम्हाला जास्तीचा अभ्यास करायची गरज पडत नाही. जर या प्रक्रियेत ज्ञान नसेल तर तुम्हाला इत्यंभूतपणे काही प्रकरणांचा विविध स्वरूपामध्ये अभ्यास करावाच लागतो. आणि तो अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यात आपल्याला 50% जरी आपला सिलेबस जरी आपल्याला माहित असेल तर आपला रिझल्ट येतो 50%. आता करिक्युलम अंडरस्टँडिंग मेथड मध्ये जर एक पार्ट बघितला तर तो पार्ट येतो रीडिंगचा. पहिला टप्पा की रीडिंगचा स्तर कसा आहे, मग एक विद्यार्थ्याच्या वाचनाची गती कशी, तो कसा वाचतो, तो किती वाचतो, कोणत्या प्रकारामध्ये वाचतो, कोणत्या तंत्राने वाचतो, कोणत्या पद्धतीने वाचतो. पहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा वाचनाच्या दरम्यान एक मूलभूत असतो. पहिला प्रश्न काय येतो की आज मी काय जे वाचतोय ते आठवलं पाहिजे, याचं स्मरण झालं पाहिजे. तो मुद्दाच नाही, ज्या स्मरण होतं. सराव हा घटक असा आहे की सातत्यपूर्ण वाचनातून ज्यावेळेला आपण सराव करतो त्यावेळेला ते ऑटोमॅटिक आठवतं. विद्यार्थी आठवण्याच्या प्रक्रियेवरती स्ट्रेस देतात आणि तो स्ट्रेस दिल्यामुळे काय होतं की रीडिंग प्रोसेस मध्ये काही लॅग बघ होतात. त्याच्यामध्ये काही लिमिटेशन येतात. रीडिंग मध्ये काही लिमिटेशन म्हणजे काय, आपण मराठी वाचतोय, लहानपणापासून आपण मराठीचं रीडिंग करतोय. मराठी या सेटच्या प्रक्रियेमध्ये काही शब्दप्रयोग असे आहेत की ते वाचल्याबरोबर समजतात असं वाटतं आणि असणं फार फरक आहे. त्याच्यामध्ये आपली नजर पण कधी धोका खाते, ते पण एक्झाम्पल आपल्याला बघता येतं. म्हणजेच काय तर वाचनाचे टप्पे काय, वाचनाचा प्रकार काय, वाचनाची थेअरी काय, कसं वाचलं पाहिजे, किती वाचलं पाहिजे, कोणत्या प्रकारात वाचावं, वाचन करताना किती कोणकोणत्या टप्प्यावरती आपल्याला गॅप दिला पाहिजे, किती वाचल्याच्या नंतर आपल्याला ते आठवतं, सातत्यपूर्ण वाचन करायचं का कंटिन्यू 200 पानं वाचायचे का, म्हणजे किती शब्द वाचायचे, किती लक्षात ठेवायचे, हा सगळा प्रकार आपल्याला कन्सेप्ट अंडरस्टँडिंग मेथडच्या पहिल्या स्टेप मध्ये बघायचा आहे की रीडिंग प्रोसेस काय. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन एनालिसिस मेथड. प्रश्न प्रकार, प्रश्नांचा अर्थ, स्वरूप, व्याख्या, महत्त्व, साधारण प्रश्न, उच्च लेवल प्रश्न, संदिग्ध प्रश्न, समांतर प्रश्न आणि हाय लेवल अस्पष्ट प्रश्न, स्पष्ट प्रश्न, या संदर्भात पण आपल्याला एखादा क्लास घेता येईल. त्यानंतर आहे की या सगळ्यांचं सोल्युशन करण्याचे मेथड्स काय, सोल्युशन करण्याच्या मेथड्स काय बौद्धिक प्रक्रिया आहे. आणि या बौद्धिक प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा लॉजिकल रिझनिंग नाही, फक्त लॉजिक तर्क व्यवस्थित असेल तर त्या विद्यार्थ्याला व्यवस्थितपणे सगळे प्रश्न सॉल्व्ह करता येतात. म्हणजे तर्क माहित असावा लागतो. तर्कामध्ये काय आहे, तर्कामध्ये विचार आहे आणि जिथं विचार आहे तिथं थोडासा आपला विचार करण्याची प्रक्रिया काय, मग आपण कसा विचार करतो तो पण पाठ बघावा लागतो. इव्हन दो एक जनरल आराखड्यामध्ये आजच्या या क्लासला एवढं समजून घ्या की सिलेबस काय आहे, प्रश्न, मार्क्स, त्याचा प्रकार, कोणकोणत्या मेथडला आहे, प्रश्नांचे विविध स्तर 3 प्रकार कसे आहे, प्रश्न कसा विचारला जातो, या प्रकारामध्ये आपण इन डेप्थ मध्ये पुढे बघणार आहोत. येणाऱ्या कालखंडामध्ये यात कोणकोणते बदल अपेक्षित आहेत
प्रत्येक एका प्रकरणानुसार आपल्याला 10 करिक्युलमचा आराखडा बघायचा आहे, 10 चॅप्टरचं तुम्हाला टीचिंग मिळणार आहे. इव्हन दो त्या टीचिंग सोबत तुम्हाला टेक्निक्स पण मिळणार आहे. म्हणजेच काय, टीचिंग प्लस टेक्निक रिझल्ट दोन्ही प्रकारामध्ये येऊन जातो. ठीक आहे ना. या प्रकारामध्ये जर काही कमेंट्स वगैरे जर तुमचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, जेणेकरून की त्या प्रश्नांवर आधारित आपल्याला काही सेशन्स घेता येतात, त्या समस्याची सोडवणूक करता येते. ते आपण पुढील टप्प्यामध्ये बघू. प्राथमिक स्वरूपामध्ये एक 2-3 इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात असू द्या की पहिला टप्पा आहे की करिक्युलम अंडरस्टँडिंग, दुसरा टप्पा त्याचं फॉर्मेशन काय आहे, तिसरा टप्पा त्याचे स्वरूप, व्याप्ती, महत्त्व, कन्सेप्ट, फॉर्मलायझेशन काय आहे, त्याच्यानंतर आहे की टेक्निक्स कोणत्या आहेत, टेक्निक कशा वापरायच्या, मेथड्स कशा यूज करायच्या, वेळेचं नियोजन कसं करायचं, टाइम टेबल कसा हे करायचा, अनावश्यक वेळ कसा रिमूव्ह करायचा, या इत्यादी स्वरूपाचं माहिती किंवा मार्गदर्शन तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये हळूहळू टप्प्यामध्ये आम्ही देणार आहोत. त्यामुळं आजच्या तासाला फक्त एवढं समजून घ्या की जनरल सेटनेट काय, सेटनेट क्वालिफाईड कसं व्हायचं, त्याचं प्रमाण काय आहे, कसा अभ्यास करायचा, या सगळ्या बाबीची माहिती आपण येणाऱ्या तासामध्ये घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी ऐकल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नमस्कार. आवडला तुम्हाला जर माझं काय असं आवडलं असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. असं एक वाक्य घेऊ का? कंटिन्यू मध्येच आहे. तर विद्यार्थी मित्रांना एक रिक्वेस्ट आहे की जर आपणास जर माझा हा जो करिक्युलम आहे, जो टीचिंग पॅरामीटर्स आहेत ते लक्षात येत असतील, परिपूर्ण व्यवस्थित समजत असतील, तर तुम्ही ते शेअर करू शकता, फॉरवर्ड करू शकता, सबस्क्राईब करू शकता. इव्हन दो तुमचे जे काही मित्रमंडळी आहेत तर त्यांनाही तुम्ही अटॅच करू शकता. कारण का, नेटसेट अकॅडमीचे जवळपास मागच्या 3 वर्षामध्ये 2019 पासून 2022 पर्यंत 27 रिझल्ट आहेत आणि रिझल्ट ओरिएंटेड आपले क्लास चालतात. त्यामुळे मी असं म्हणू शकतो की मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पास करू शकतो. ठीक आहे. इव्हन दो की विद्यार्थी कितीही सिंपल लेवल आले तरी तो पास करू शकतो. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की तुम्ही चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.